नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांसाठी मनापासून स्वागत. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही साड्या शेअर करणार आहे ज्या की अफोर्डेबल रेंजमध्ये मी घेतलेल्या आहेत मिशोवरून. आणि ह्या सगळ्या साड्या अशाच आहेत ज्यांना खूप छान मस्त रिव्ह्यूज आणि रेटिंग्स मिळालेल्या आहेत. पण जसं की आपल्या हातात जेव्हा येतं तेव्हा आपल्याला समजतं की एक्झॅक्टली ते प्रॉडक्ट किंवा ती साडी कशा प्रकारे आहे ती. सो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. आणि 599च्या आतमधल्या ह्या साड्या आहेत. सो जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की त्या साड्या कशा प्रकारे मला रिसीव्ह झालेल्या आहेत. आणि या सगळ्याच्या ज्या लिंक्स असतील त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतील. सो त्याच्यावरती जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि तुम्हाला आवडल्या तर नक्कीच तुमच्यासाठी तुम्ही त्या खरेदी करू शकता. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला HYPE हाईप लिहिलेला दिसेल. सो त्याच्यावरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सो फर्स्ट मी तुमच्याबरोबर ही साडी शेअर करते आणि हिरव्या रंगाची आहे ही छान मस्त. ॲक्च्युली लास्ट टाइम सुद्धा मी ही मागवली होती बट ही कॅन्सल झाली होती आणि आता मी परत एकदा ही मागवली आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये ही साडी मिळालेली आहे. आणि ह्याच्यावरती ह्या प्रोडक्टचे स्पेशली रेटिंग्स आणि रिव्ह्यूज खूप सुंदर दिलेले होते. सो ह्या साडीचा हा तुम्हाला इथे पदराचा पोर्शन मिळतोय आणि इथे असे टॅसेल्स दिलेले आहेत आणि इकडे अशी ही अशा प्रकारे तुम्हाला गोटापट्टीची लेस मिळते. आणि मध्ये हे जे आहे हे पूर्ण फॉईल प्रिंट दिलेलं आहे त्यांनी, कुठल्या प्रकारचं विविंग नाहीये. ही फॉईल प्रिंट अशी रब केल्याने निघत वगैरे नाहीये. म्हणजे काही काही साड्या अशा असतात की फॉईल प्रिंटच्या फक्त ते असं जी घडी जरी उघडली ना तरी ते फॉईल प्रिंट जे असतं ना ते पटकन असं पडतं, कारण की ते वरचेवर स्टिक केलेलं असतं. बट ही तशा प्रकारे नाही आहे आणि अशी तुम्हाला याच्यावरती डिझाईन मिळते अशा प्रकारे. सो तुमचा पूर्ण पदराचा पोर्शन काय मला वाटतं ओव्हरऑल अगदी स्टार्टपासून एंडपर्यंत तुम्हाला अशीच डिझाईन ह्याच्यावरती मिळणार आहे ह्या साडीवरती. सो अशा प्रकारे ही पूर्ण फॉईल प्रिंटची डिझाईन ह्याच्यावरती तुम्हाला मिळणार आहे. पदराच्या पोर्शन पर्यंतच तुम्हाला ही फक्त ही जी गोटापट्टीची लेस आहे ती मिळते. मग पुढे तुम्हाला ही थ्रू आउट द साडी अशीच असणार आहे पूर्ण शेवटपर्यंत. इनफॅक्ट त्याच्या बॉटमला सुद्धा तशीच सेम ही जी गोटापट्टीची लेस आहे ती तुम्हाला मिळते आणि अशा प्रकारे ही असणार आहे साडी. आणि साडीची लेंथ वगैरे पण ठीक आहे. आणि ह्याला पुढे तुम्हाला एकदम सिंपल असं हे ब्लाऊज पीस त्यांनी दिलेलं आहे त्याच कलरमध्ये. आणि फक्त इकडे तुम्हाला ही अशा प्रकारची जी साडीला गोटापट्टीची जी लेस आहे ना तीच सेम तुम्हाला इकडे अटॅच करून दिलेली आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे ब्लाऊज पीस असतात ह्याचा कपडा थोडासा विरला जाऊ शकतो. सो तुम्ही वेगळा हिरव्या रंगाचा ब्लाऊज ह्याच्यावरती नक्कीच घालू शकता. खूप वाईज तर खूप सुंदर दिसेल. बाकी तुम्हाला अशा प्रकारे साडी आवडत असेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. त्याच्या पुढे जी साडी मी तुम्हाला दाखवते तर ही एक डिझाईन अशी आहे की खूप जास्त प्रमाणामध्ये ही ट्रेंड करते ही डिझाईन. आणि मला मिशोवरती ही खूपच कमी रेंजमध्ये दिसलेली. सो आय थॉट की आपण घेऊन बघूया कशा प्रकारे रिसीव्ह होते आहे. बट माझा थोडासा इथे हिरमोड ह्यामुळे झाला की इथे जर तुम्ही ह्या साडीवर बघितलं तर मध्ये हे पूर्ण जे आहे ना ते त्यांनी असं एम्बेलिशमेंट दिलेलं आहे. बट ॲक्च्युली इकडे सिक्वेन वर्क असायला पाहिजे होतं. जशी ह्याची ही जी बॉर्डर दिलेली आहे ना तसंच सेम ॲक्च्युली ह्याच्यावरती पूर्ण सिक्वेन वर्क असायला पाहिजे, जे की मला ह्या साडीमध्ये नाही मिळालंय. सो अशा प्रकारे इकडे तुम्हाला ही पूर्ण ह्याच्यावरती एम्ब्रॉयडरी मिळते, म्हणजे लेसेस लावलेली आहे ही एक प्रकारे. आणि मध्ये मध्ये पूर्ण हे जे सिक्वेन वर्क असायला पाहिजे ते ॲक्च्युली त्यांनी तिकडे एम्बेलिशमेंट दिलेलं आहे ह्या साडीच्या पूर्ण डिझाईनमध्ये. आणि इतकी चांगली क्वालिटी नाही आहे खरं तर ह्या साडीची. सो अशा प्रकारे ही साडी आहे. ही फक्त लांबून बघायला तात्पुरती फोटोमध्ये वगैरे तर तुम्हाला नेसायची असेल तेवढ्या पुरतीच ती चांगली वाटेल. बट अदरवाईज ह्याची क्वालिटी काही खास नाही या साडीची. सो पूर्ण पदरावरती तुम्हाला हे अशा प्रकारे त्यांनी एम्बेलिशमेंट दिलेलं आहे. आणि मग पुढे ही अशाच प्रकारे असणार आहे. फक्त लोअर पोर्शनला म्हणजे बॉटमला तुम्हाला ही जी एम्बेलिशमेंट दिलेली आहे ती तुम्हाला मिळणार आहे. आणि अशाच प्रकारे मग पुढे ही साडी तुम्हाला मिळते आहे. त्याच साडीमधून त्यांनी हा असा वेगळा फक्त सेपरेट कपडा जो आहे तो कट केलेला आहे आणि तोच तुम्हाला इथे ब्लाऊज पीस साठी दिलेला आहे. आणि सिंपल प्लेन आहे, काहीही याच्यावरती एम्ब्रॉयडरी किंवा काहीही असं नाहीये. सो ही तर साडी मी तुम्हाला सांगेल की एकदमच
काहीतरीच त्यांनी पाठवली आहे. ही साडी तर मला बिलकुल पण नाही आवडली आणि ही मी तुम्हालाही सांगेन की तुम्ही बिलकुल पण ही साडी घेऊ नका. अशीच साडी मी परत एकदा दुसरी मागवून बघणार आहे की ती मला कशी रिसीव्ह होते, कारण ॲक्च्युली याच्यावरती जे सिक्वेन्स वर्क असायला पाहिजे ते ह्या साडीमध्ये बिलकुल नाही आहे. फक्त एक डुप्लिकेट कॉपी म्हणून ही साडी त्यांनी तशा प्रकारे केलेली आहे. बट फॅब्रिक म्हणाल, डिझाईन म्हणाल तर अजिबात चांगली नाही आहे. सो ही साडी तर मी तुम्हाला अजिबात रेकमेंड करणार नाही. जी साडी मी तुम्हाला दाखवते तिचा कलर वगैरे खूप सुंदर आहे आणि ही साडी पण ऑलमोस्ट ज्या ट्रेंडिंग किंवा न्यू कलेक्शनमध्ये येतात मिशोवरती, सो त्याच्यावरती मला ही डिझाईन मिळाली. अगेन ह्या साडीला पण खूप छान रिव्ह्यूज आणि दिलेले होते. सो मी ह्याच्यामध्ये कलर्स खूप वेगवेगळे आहेत. मी माझ्यासाठी हा कलर पिक केला होता कारण थोडा वेगळा कलर वाटला हा मला. आणि अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यावरती तुम्ही जर बघाल तर साडीवरतीच ही एम्ब्रॉयडरी दिलेली आहे अशा प्रकारे. आणि मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की अशा प्रकारच्या साड्या मला आवडतात ज्याच्यामध्ये साडीवरतीच तुम्हाला एम्ब्रॉयडरी करून मिळते. आणि इकडे सुद्धा मध्ये जर तुम्ही बघितलं तर एम्ब्रॉयडरी खूप मस्त दिलेली आहे, त्यांनी एकदम छान दिलेली आहे ही अशा प्रकारे. आणि पदरावरती पूर्ण तुम्हाला ही अशीच कोयरीच्या डिझाईनची पूर्ण ही सगळी एम्ब्रॉयडरी मिळते आणि लांबून असं वाटेल की पूर्ण हे गोटावर केलेलं आहे म्हणून. आणि मस्त दिलेली आहे ही एम्ब्रॉयडरी त्यांनी. पदरापर्यंत हे अशा प्रकारे आहे. आणि बऱ्याच बायकांना असं वाटतं की जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या म्हणजे ज्या साड्यांना त्यांच्या पदराला हे अशा प्रकारे जी कटवर्क डिझाईन दिलेली असते, कटवर्कची बॉर्डर असते, सो एस्पेशली अशा साड्यांमध्ये होतं काय की हा जो पोर्शन असतो हा एक्स्ट्रा राहतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच बायकांना असं वाटतं की साडी डॅमेज किंवा डिफेक्टिव्ह मिळाली आहे. बट ही डॅमेज किंवा डिफेक्टिव्ह साडी नाहीये. इनफॅक्ट अशा प्रकारच्या ज्याला कटवर्क केलेलं असतं, कट बॉर्डर असते, अशा प्रकारच्या साड्या जर तुम्ही दुकानातून जर इथे घेतल्यात ना तरी सुद्धा त्याला तुम्हाला हे अशाच प्रकारे मिळतं, कारण की ही पूर्ण हा एवढा जो पोर्शन असतो तो कट होतो कारण त्याला एक प्रकारे त्यांना कर्व करावं लागतं. सो त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा की हे काही डिफेक्ट किंवा डॅमेज नाहीये. सो अशा प्रकारे इकडे तुमचा हा पदराचा पोर्शन झाल्यानंतर मग इकडून तुम्हाला ही साडी प्लेन मिळणार आहे आणि ही अशा प्रकारे बॉटमला पूर्ण ही तुम्हाला डिझाईन आहे ती कंटिन्यू होत जाणार. अशा प्रकारे ही साडी आहे. पण ह्या साडीवरती जर तुम्ही बघितलं तर मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे पूर्ण थोडेसे काळपट असे थोडेसे डाग दिसतात, असे स्टेन्स आहेत ह्या साडीच्या पूर्ण फॅब्रिक वरती. सो ही पण मला साडी अजिबात चांगली मिळाली नाही. आणि ह्या साडीची ना लेंथ आणि विड्थ थोडी कमी वाटली मला कंपॅरेटिव्हली. जर तुम्ही जर वजनाने आणि उंचीने जास्त असाल तर मात्र मग ही साडी तुम्हाला शॉर्ट पडू शकते. ह्या साडी बरोबर जे तुम्हाला ब्लाऊज पीस मिळते ना ते मात्र खूप मस्त दिलेलं आहे. याच्यावर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण हे सगळं पर्लचं ह्याच्यावरती काम आहे आणि एकदम जॉर्जेट फॅब्रिक मध्ये आहे हे जे ब्लाऊज पीस आहे ते. सो त्यांनी मस्त दिलेलं आहे ब्लाऊज पीस ह्याच्यावरती. मला साडीपेक्षा ब्लाऊज पीस चांगलं वाटलं. सो ह्याचं ब्लाऊज तुम्ही डेफिनेटली स्टिच करून घेऊ शकता. आता मला तर ही साडी काही चांगली मिळालेली नाही. याच्यावरती बरेच असे काळपट असे डाग आहेत. पण तुम्ही जर दुसऱ्या कलरमध्ये किंवा मागवली तर कदाचित तुम्हाला चांगलं पण मिळू शकतं. बरेचसे असे सेलर्स असतात की काही वेळेला त्यांच्याकडे जे प्रोडक्ट असतात ते थोडेसे डिफेक्टिव्ह असतात आणि काही तुम्हाला खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे मिळून जातात. नेक्स्ट तुम्ही बघू शकता, नेक्स्ट ही पण एक न्यू कलेक्शन मध्ये साडी आलेली होती आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये होती. सो मी ही घेतली आणि असा जो मरून रंग असतो सो तशा प्रकारे ही साडी आहे. त्याला तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे तुम्हाला बॉर्डर मिळते आणि इकडे हे असे टॅसेल्स दिलेले आहेत आणि ह्याच्यावरती पण हे पूर्ण जी डिझाईन आहे ती फॉईल प्रिंटचीच केलेली आहे. बट हे फॉईल प्रिंट काही खराब नाहीये, म्हणजे एकदम अशी एकदम वाह्यात क्वालिटी बोलतो ना तशी नाही आहे ह्याची, म्हणजे ती अजिबात जाणार वगैरे नाही. सो अशा प्रकारे ही साडी आहे. लुक वाईज तर खूपच सुंदर दिसते ही साडी. अशा छोट्या छोट्या फुलांच्या अशा बुट्ट्या दिलेल्या आहेत पूर्ण. आणि हा तुमचा पूर्ण मला वाटतं स्टार्ट पासून एंडपर्यंत ही साडी अशीच आहे, वेगळा पदर वगैरे नाही आहे साडीचा, फक्त पदराला ही तुम्हाला बॉर्डर मिळते आणि मग त्याच्या पुढे मात्र साडी तशीच असणार आहे. अशीच तुम्हाला ही साडी पुढपर्यंत मिळते. ठीक आहे. सो अशा प्रकारे ही साडी आहे आणि इकडे तुम्हाला शेवटी हा अशा प्रकारे त्यांनी ब्लाऊज पीस दिलेला आहे. सो ब्लाऊज पीसचा कपडा पण त्यांनी चांगला दिलेला आहे. सो तुम्ही अशा प्रकारे ह्याचं डेफिनेटली ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता. सो ही साडी ज्या रेंजमध्ये आहे ना त्याच्यामध्ये खरंच चांगली मिळाली आहे. म्हणजे मगाशी जी मी दाखवली त्याच्यापेक्षा तरी खूपच चांगली ही साडी मिळालेली आहे. ह्याच्यावरती फक्त फॉईल प्रिंट आहे एवढं लक्षात ठेवा. आणि ह्या रेंजमध्ये ही साडी खरंच खूप सुंदर आहे ॲक्च्युली. आणि अशा साड्यांना
आपल्या घरातल्या कार्यक्रमांसाठी किंवा असे छोटे छोटेसे समारंभ असतात त्याच्यासाठी ना खूप सुंदर दिसतं. कारण अशा वेळेला आपल्याला अशाच हलक्या फुलक्या साड्या हव्या असतात ज्याच्यामध्ये आपण छान मस्त वावरू शकतो, कामं आवरू शकतो. सो ही साडी तर मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन, कारण खरंच खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये वेगळे रंग सुद्धा आहेत. तुम्हाला आवडेल तो तुमच्यासाठी तुम्ही पिक करू शकता. सो अशा प्रकारे ह्या साड्या आहेत ज्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत आणि अजूनही पुढे साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या की मी 599च्या आतमध्ये घेतलेल्या आहेत. सो असं तुम्ही बोलू शकता की हा पार्ट 1 आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या 4 साड्या दाखवल्या आहेत आणि पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला अजून 4 साड्या शेअर करणार आहेत. सो ह्या ज्या साड्या आहेत त्या मी तुम्हाला ऑनेस्टली सांगितल्या आहेत की कशा प्रकारे मला त्या रिसीव्ह झाल्या. बऱ्याच जणांना असं वाटतं की जे यूट्यूबवरती काम करतात, जे हॉल व्हिडिओज करतात त्यांना खूप चांगले प्रॉडक्ट मिळतात आणि आम्हालाच खराब साड्या मिळतात. तर असं काही नसतं. तुम्हाला सुद्धा दाखवलंय की मला कशा प्रकारे साड्या रिसीव्ह झालेल्या आहेत त्या. पण काही काही वेळेला खरंच खूप सुंदर साड्या मिळतात आणि कंपॅरेटिव्हली जर तुम्ही बाकीच्या ॲपपेक्षा बघितलं तर मिशोवरती खूपच कमी रेंजमध्ये असतात. सो ज्या साध्या सुध्या हलक्या फुलक्या अशा ज्या साड्या असतात ना त्या नक्कीच तुम्ही ह्या पैशामध्ये विकत घेऊ शकता. सो तुम्ही मी जे सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही साड्या नक्कीच खरेदी करू शकता. व्हिडिओ मात्र पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघता आणि त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही की मी काय सांगितलेलं आहे ते व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन, म्हणजे पुढचा अजून जो पार्ट आहे तो घेऊन मी दाखवेन तुम्हाला आणि त्याच्यामध्ये आपण पुढच्या 4 साड्या बघूया. तोपर्यंत